बारामती शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 मधील भ्रष्टाचार खरं तर कशा पद्धतीनं झाला होता ही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती वरती. मात्र व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक धक्कादायक माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. टप्पा क्रमांक 1 मध्ये वापरण्यात आलेला डेल्टा ॲक्वा या पाईपमुळं टप्पा क्रमांक 1 हा पूर्णपणे फेल गेला होता. तरी यानंतर टप्पा क्रमांक 1 मध्ये पाईपलाईन जी लिकेज झाली होती ती लिकेज काढण्यासाठी स्वस्तिक कंपनी नावाची एक पाईप त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. मात्र आपली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या ठिकाणी तो स्वस्तिक कंपनीचा पाईप त्या ठिकाणी उचलून नेण्यात आला आणि पुन्हा नव्याने डेल्टा या कंपनीचा पाईप त्या ठिकाणी टाकण्यात आला. टप्पा क्रमांक 1 मध्ये डेल्टा ॲक्वा हीच पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आली होती. 38 कोटीचं हे टेंडर होतं. मग असं असताना ही पाईपलाईन जवळपास 70% अधिक फेल गेलेली असताना पुन्हा एकदा आता या पाईपचं लिकेज काढताना डेल्टा ॲक्वा हा पाईप का वापरला जातोय, खरं तर हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका पाईप कुठल्या पद्धतीचा त्या ठिकाणी वापरायला पाहिजे, या ठिकाणी डेल्टा ॲक्वा काय पाईप वापरला जातोय आणि स्वस्तिकच्या पाईप या ठिकाणी का उचलून घेऊन गेल्यात हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी विकास, तुम्ही पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टप्पा क्रमांक 1 जी बारामती शहरामध्ये सुरू आहे. तर मागील भागामध्ये आपण टप्पा क्रमांक 1 मध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार करण्यात आला, 38 कोटीचं टेंडर असताना 40 किलोमीटर पाईपलाईन टाकणं अपेक्षित असताना या पाईपलाईन कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या त्या ठिकाणी वापरण्यात आल्या हे आपण दाखवून दिलं होतं. आपण ज्या वेळेस स्पॉट व्हिजिट केली, आपण ज्या वेळेस स्पॉटवर येऊन बातमी केली, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक कंपनीच्या पाईप त्या ठिकाणी आढळून आल्या. काही ठिकाणी डेल्टा ॲक्वा या कंपनीच्या पाईप आढळून आल्या. टप्पा क्रमांक 1 जो त्या ठिकाणी 70% पेक्षा अधिक फेल त्या ठिकाणी गेला, यामध्ये डेल्टा ॲक्वा या कंपनीची पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आली होती. मात्र आपण जर स्पॉट व्हिजिट केली होती त्यावेळेस त्या ठिकाणी डेल्टा ॲक्वा आणि स्वस्तिक या कंपनीच्या पाईप आढळून आल्या होत्या. मात्र आता जी आपण बाब आपल्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी सांगणार आहोत ही बाब अतिशय धक्कादायक आहे. खरं तर टप्पा क्रमांक 1 मध्ये जी पाईप वापरली होती डेल्टा ॲक्वा हीच पाईप त्या ठिकाणी फेल गेली होती आणि त्यानंतर टप्पा क्रमांक 1चं लिकेज काढण्यासाठी स्वस्तिक या कंपनीची पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आली होती. मात्र आपली बातमी लावल्यानंतर या स्वस्तिकच्या पाईपाचा जो बंडल आहे, ही स्वस्तिकची पाईप आहे, तडकाफडकी त्या ठिकाणून उचलण्यात आली आणि ती पाईप नेमकी कुठे नेली खरं तर याचा अजून तंगपत्ता लागलेला नाही. मात्र त्याच्या जागावरती डेल्टा ॲक्वा या कंपनीची पाईप त्या ठिकाणी आणण्यात आलेली आपण पाहू शकता. आपण जर पाहिलं डेल्टा ॲक्वा ह्या कंपनीची पाईपलाईन आणि टप्पा क्रमांक 1 मध्ये 38 कोटीच्या निविदेमध्ये डेल्टा ॲक्वा ही पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आली होती. याच पाईपमुळे टप्पा क्रमांक 1 हा पूर्णपणे त्या ठिकाणी फेल गेला होता आणि यानंतर स्वस्तिक कंस्ट्रक्शन कोल्हापूरच्या माध्यमातून टप्पा क्रमांक 1चं लिकेज काढण्यासाठीच्या माध्यमातून स्वस्तिक कंपनीची पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आली होती. तर महाराष्ट्र टुडे लाईव्हने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणाहून आपण बातमी केली होती, ज्या स्पॉटवरून आपण बातमी केली होती त्या स्पॉटवरून या पाईप पूर्णपणे हलवण्यात आलेले आहेत. यामुळं स्वस्तिक कंपनीची ही पाईप MGP अप्रूव्हल आहे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कारण आपल्याकडे MGP अप्रूव्हलच्या अनेक कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत, मात्र यामध्ये स्वस्तिक नावाची कुठलीही कंपनी त्या ठिकाणी अस्तित्वात MGP अप्रूव्हलमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात नाही. प्रामुख्यानं MGP अप्रूव्हलसाठी ज्या कंपन्या ज्या पाईपची त्या ठिकाणी तरतूद आहे, स्वस्तिकचं त्यामध्ये कुठेही नाव असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत नाही. हां, स्वस्तिक इंडस्ट्री नावाने एक कंपनी आहे जी दिल्लीला मॅन्युफॅक्चरिंग करते. मात्र ती देखील कंपनी UPC पाईपसाठी ती त्या ठिकाणी अप्रूव्हल आहे, मात्र HDPE पाईपसाठी ती अप्रूव्हल नाही. अर्थात ज्या ठिकाणी स्वस्तिकची पाईप टाकली होती ही स्वस्तिकची पाईप त्या ठिकाणी बोगस होती का, या पाईपचा दर्जा नेमका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात MGPच्या अप्रूव्हल नियमाप्रमाणे होतं का हा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित केला जातो. काम अद्याप MGPकडे देखील हस्तांतरित नाही, बारामती नगरपालिकेकडे हस्तांतरित नाही. सदरील जो स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कोल्हापुरी आहे आपल्या मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत. बारामती शहराची जी काही पाणी पुरवठा योजना आहे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टप्पा क्रमांक 2 आणि टप्पा क्रमांक या खरं तर यामधील जी काही पाईप वापरली जाते यावरून आता नवे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ज्यावेळेस टप्पा क्रमांक 1 ची मंजुरी देण्यात आली त्यावेळेस डेल्टा ॲक्वा ही कंपनी या कंपनीची पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आली होती. तर ही पाईप 300 मिमी पेक्षा मोठी आहे का, आणि जर मोठी वापरली असेल तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. बारामती नगरपालिकेने MGPला एक पत्र दिलं आणि हे पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे असल्याचं सांगत त्या ठिकाणी ही पाईपलाईन बदलण्याची विनंती केली. ही पाईपलाईन बदलण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ज्यावेळेस टप्पा क्रमांक 1चं पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू असतं पाईपलाईन टाकणं अपेक्षित आहे. मात्र असं असताना देखील या ठेकेदाराच्या माध्यमातून ज्या जुन्याच पाईप आहेत त्या जुन्या पाईपचा त्या ठिकाणी वापर केला जातोय आणि डेल्टा ॲक्वा कंपनीच्या ज्या पाईपमुळे जे लिकेज त्या ठिकाणी
झालं होतं, आता तीच पाईप त्या ठिकाणी पुन्हा, यामुळं खरं तर ही पाईप वापरून पुन्हा एकदा ठेकेदाराला नेमकं काय साध्य करायचं आहे, कारण डेल्टा एक्वा कंपनीच्या ह्या पाईपमुळं पहिल्यांदा जो पहिला टप्पा तो फेल गेला होता, मात्र आता पुन्हा तीच पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे जर आपण पाहिलं तर हा जो काही कपलर आहे अर्थात सॉकेट आहे, या सॉकेटला हे जे सॉकेट आहे ह्या डेल्टा एक्वा कंपनीला त्या ठिकाणी मॅच होत नाही. मात्र असा असताना या ठिकाणी कपलर या निविदेमध्ये त्या ठिकाणी कंपल्सरी देण्यात आले होते. कपलर न वापरता या ठिकाणी बड जॉईंट त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. मग जर बड जॉईंट या सगळ्या गोष्टीमध्ये वापरले असतील तर कपलरचे पैसे हे मोठ्या प्रमाणात वाचले. मग कपलरचे पैसे जर वाचले असता तर हे टेंडर त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्या ठिकाणी रिवाईज का केलं नाही? मग यातील जे कपलर आहेत हे कपलर नेमके कुठे गेले, या कपलरच्या पैशाचं नेमकं काय झालं, सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. सातत्यानं या सगळ्या पाईपच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना मात्र या ठेकेदारावरती MGPचे अधिकारी अर्जुन नाडगौड असतील किंवा जगताप असतील हे या ठिकाणी का कारवाई करत नाही, सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. स्वस्तिकचे पाईप मागील भागात आपण दाखवले होते, ते पाईप खरं तर MGP अप्रूव्हल नसल्याचा ते पाईप देखील MGP अप्रूव्हल आहेत का असा सवाल निमित्तानं उपस्थित होतोय. यामुळे टप्पा क्रमांक 1 मध्ये जर डेल्टा एक्वा ही पाईप निकृष्ट दर्जाची असताना हा टप्पा क्रमांक फेल गेला तर मग आता ही पाईपलाईन ज्यावेळेस नगरपालिका सांगते की नव्यानं तुम्ही ही पाईपलाईन टाका, ती पाईपलाईन लिकेज आहे, मग असं असताना जुनीच पाईप वापरण्याचा घाट नेमका हा ठेकेदार अर्थात स्वस्तिकचा ठेकेदार नेमका का घातो? तर या कामासाठी शासकीय अधिकारी अर्थात उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जगताप यांची स्थळ पाहणी खरं तर अपेक्षित आहे. या सगळ्या घटनेवर किंवा आत्ताची जी पाईपलाईनचं त्या ठिकाणी काम सुरू आहे याची स्थळ पाहणी जगताप यांनी केली का, आणि केली नसेल तर ठेकेदार जुना पाईप वापरून स्वस्तिक कन्स्ट्रक्शन हे प्रशासनाला फसवत आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. वर्षानुवर्ष एका जागेवर ठाण मांडून बसलेला जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या छत्रछायेखाली खरं तर हा गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा बारामतीमध्ये आहे. स्वस्तिक पाईप जर चांगला असता किंवा स्वस्तिक पाईपची जर क्वालिटी ही चांगली होती तर मग स्वस्तिक पाईप या ठिकाणावरून का उचलण्यात आला आणि त्याच्या जागेवरती डेल्टा एक्वा त्या ठिकाणी का टाकण्यात आला, हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. यामुळं या सगळ्या कामावरती जे सुपरवायझर म्हणून जे शासकीय अधिकारी म्हणून काम करतात ते जगताप यांच्यावरती खरं तर अर्जुन नाडगौडा कार्यकारी अभियंता यांचं नजर असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मात्र एवढा मोठा घोटाळा होत असताना या ठिकाणी जगताप यांना पाठीशी घालण्याचं काम हे अर्जुन नाडगौडा करतायत. कारण अर्जुन नाडगौडांनी देखील या सगळ्या घटनेमध्ये या सगळ्या कामामध्ये अगदी बारीकपणे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर डेल्टा एक्वा जर टप्पा क्रमांक 1 मध्ये वापरली गेली होती आणि ती पाईप जर फेल गेली होती तर पुन्हा एकदा डेल्टा एक्वा वापरण्याचा घाट हा स्वस्तिकचा ठेकेदार का घालतोय? या सगळ्या कामाची जगताप यांनी स्थळ पाहणी त्या ठिकाणी केली आहे का? जर केली नसेल तर या गोष्टीला जगताप देखील तेवढेच जबाबदार आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो. यामुळं अर्जुन नाडगौडा देखील या सगळ्या गोष्टीमध्ये सामील आहेत का हा देखील बारामतीकरांना प्रश्न पडलेला आहे. डेल्टा एक्वाचं आणि स्वस्तिक कंपनी या कंपनीच्या माध्यमातून डेल्टा एक्वा ही कंपनी निकृष्ट दर्जाची पाईप त्या ठिकाणी असल्याचं मी सांगत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी तसं सांगितलेलं आहे, बारामती नगरपालिकेने सांगितलेलं आहे. मग टप्पा क्रमांक 1चं या ठिकाणी नव्याने टाकायला सांगितलेले असताना देखील ही पाईपलाईन पुन्हा तीच का वापरली जाते? ठेकेदाराला त्या ठिकाणी ठेकेदाराचे पैसे वाचवण्यासाठी किंवा या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्थात नाडगौडा आणि जगताप यांना खरं तर याच्या माध्यमातून मोहमाया कमवायची की काय अशी देखील बारामती शहरात चर्चा रंगू लागली आहे. यानंतर तिसऱ्या भागामध्ये या योजनेमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे, कुठे कुठे तो भ्रष्टाचार झाला आहे हे आपण तिसऱ्या भागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.